पंढरपूर जवळ पखालपूर इथं गणपतीचा प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। परिसरातील अनेक लोकांची या गणपतीवर श्रद्धा आहे। गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला या मंदिराची माहिती देताना अनेक रंजक बाबी समोर आल्या असून हा गणपती वाराणसी येथून पंढरपूरला आल्याची आख्यायिका सांगितली जाते। पंढरपूर येथील स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांच्या घराण्यांचे हे कुलदैवत असून डिंगरे घराण्यातील एका गणेश भक्ताच्या इच्छेखातर हा गणपती वाराणसी येथून पंढरपूरला आला आहे। हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर असून दक्षिणेतून उत्तरेला तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांची जकात वसूल करण्याची देखील ही जागा असल्याचं सांगितलं जातं। जकातीचं रांजण तसेच शिलालेख इथं आढळून येतात। ही गणेशाची अतिशय सुबक आकर्षक स्वयंभू मूर्ती आहे। हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती तसेच गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पखालपूरला येतात असं पुजारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितलंय। पखालपूर गणपती म्हणून जी ओळखला जातो ती नवसाला पावणारा आणि स्वयंभू मूर्ती म्हणून ओळखला जातो। गणपतीच्या बाबतीत आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांच्या मालकीचं मंदिर, डिंगरे यांचे कुटुंबीय त्यांचं ही कुलदैवत काशीपाशी पखानपूर म्हणून जी गाव आहे तिथे त्या पखानपूर गावचा हा गणपती ते दर्शनाला त्यांची पूर्व तिथं दर्शनाला जात होते। दर्शनाला जाताना त्यांनी सांगितले की बाबा मी आता वयोवृद्ध झालो आहे, आता मला तुझ्याकडे येणं होणार नाही। तर गणपतीने त्यांना दृष्टांत दिला की मी तुझ्याकडे पंढरपूरला येतो। मग पंढरपूरला चालत येत असताना पंढरपुरात पांडुरंगाचं मंदिर त्यांना जवळ दिसल्यानंतर त्यांनी मागं वळून बघितलं तर तिथे इथं मूर्ती प्रगट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते। आणि राजा रामदेवाचा जो प्रधान होता हेमाडपंत त्यांनी भारतातील मंदिरं बांधलेली, त्यामध्ये हेमाडपंथी म्हणून ह्या मंदिराचा उल्लेख केला जातो। या मंदिराच्या प्रत्येक खांबावर उलटे नागाचे तुम्हाला आढळतील। आणि त्यानंतर ही जे रांजण आहे, पूर्वी काय करायचे, पंढरपुरातनं लोक काशीला, उत्तरेला काशी, त्यावेळी लोक काशीला चालत जात असताना त्या लोकांकडनं जकात गोळा करण्यासाठी या रांजणाचा वापर केला जात होता। अजून गणपतीचा जे उल्लेख आहे तो अमरेंद्र गाडगिळांच्या गणेश कोशामध्ये उल्लेख आपल्या गणपतीचा आढळतो। आणि गणपतीला आषाढ शुद्ध नवमी दशमीला ज्या दिंड्या पालख्या येतात त्या पखालपूर मार्गे भगवानगड, गहिनीनाथगड, आपेगाव ह्या पालख्या ह्या मार्गे येतात। आणि आषाढ शुद्ध दशमीला माऊलींची जी आपेगावची आईवडिलांची एक पालखी आहे त्यांच्याबरोबर त्या रथाबरोबर जी घोडा असतो त्याचं गोल रिंगण आपल्या पखालपूर गणपतीसमोर केलं जातं। आणि गणेश जयंतीचा उत्सव डिंगरे कुटुंबियातर्फे केला जातो आणि प्रसादाचे वाटपही केले जाते। चतुर्थीला हजारो भाविकांचं दर्शन घेतलं जातं आणि अंगारकी चतुर्थी लाखो भाविकांचं दर्शनाला लोक येतात। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।